सर्वांना गुड मॉर्निंग. लास्ट व्हिडिओ लेक्चरला आपण वेव्ह ऑप्टिक्स या टॉपिकमधल्या एका महत्त्वाच्या आर्टिकलला सुरुवात केली होती आणि त्या आर्टिकलचं नाव होतं रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट ए प्लेन सरफेस. आणि या आर्टिकलमध्ये आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईटचे जे 3 लॉज आहेत ते हायजेन्स वेव्ह थिअरीच्या आधारे प्रूव्ह करायचे आहेत. मग रिफ्लेक्शन ऑफ लाईटचे 3 लॉज कोणते आहेत आपण यापूर्वी ते पाहिलेले आहेत. जर एखादा रिफ्लेक्टिंग सरफेस असेल, रिफ्लेक्टिंग सरफेसलाच मिरर असं म्हणतात. जर एखादा रिफ्लेक्टिंग सरफेस किंवा मिरर असेल आणि या रिफ्लेक्टिंग सरफेसवरती एखादा रे ऑफ लाईट इन्सिडेंट होत असेल तर त्या इन्सिडेंट रेचं या मार्गाने रिफ्लेक्शन होतं. या रेला इन्सिडेंट रे म्हणतात. या रेला रिफ्लेक्टेड रे असं म्हणायचं. तर ही नॉर्मल आहे. इन्सिडेंट रेनं नॉर्मलशी केलेला जो अँगल आहे त्याला अँगल ऑफ इन्सिडन्स आय असं म्हणतात. रिफ्लेक्टेड रेनं नॉर्मलशी केलेला जो अँगल आहे त्याला अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर असं म्हणतात. आणि रिफ्लेक्शनचा पहिला लॉ असा आहे की आय इज इक्वल टू आर, म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सेकंड लॉ असा आहे की इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे lie on opposite sides of normal. Incident ray, reflected ray नॉर्मलच्या ऑपोजिट साईडलाच असतात असा सेकंड लॉ. आणि थर्ड लॉ असा आहे इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल आर lie in the same plane. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल तिन्ही एकाच प्लेनमध्ये असतात, एकाच प्रतलात असतात असा थर्ड लॉ आहे. तर सर्वात महत्त्वाचा लॉ जो आहे तो हा आहे, आय इज इक्वल टू आर. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सेकंड लॉ, थर्ड लॉ तितकेसे महत्त्वाचे नाहीत, परंतु ते असे आहेत की इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आर lie on opposite sides of normal. And third law, incident ray, reflected ray and normal are lie in the same plane. हे तिन्ही लॉज या आर्टिकलमध्ये प्रूव्ह करायचे आहेत, सिद्ध करायचे आहेत. आणि या आर्टिकलला आपण गेल्या आठवड्यात सुरुवात केली होती आणि हेच आर्टिकल आपण आज कंटिन्यू करत आहोत. मग सुरुवातीला फिगर बघूया. आता या फिगरचं एक्सप्लेनेशन असं आहे, एम एन इज दी रिफ्लेक्टिंग सरफेस किंवा त्याला आपण मिरर असं म्हणू शकतो. ए बी इज दी प्लेन वेव्ह फ्रंट which incident obliquely on Mn. आता Mn हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे आणि AB हा जो प्लेन वेव्ह फ्रंट आहे तो ऑब्लिकली इन्सिडेंट होत आहे, तिरका इन्सिडेंट होत आहे. तो कसा इन्सिडेंट होत नाही तर AB हा सुरुवातीला इथं आहे, परत तो खाली आला, परत तो खाली आला आणि एम एन वरती इन्सिडेंट झाला. या पद्धतीनं ए बी हा प्लेन वेव्ह फ्रंट एम एन वरती इन्सिडेंट होत नाही. असा जर इन्सिडेंट झाला असता तर आपण असं म्हटलं असतं की वेव्ह फ्रंट ए बी इन्सिडेंट नॉर्मली ऑन एम एन.
परंतु तो असा होत नाही, तर तो ऑब्लिकली इन्सिडेंट होतोय. एमएन या रिफ्लेक्टिंग सरफेसवरती AB हा प्लेन वेव्ह फ्रंट असा ऑब्लिकली येऊन इन्सिडेंट होतोय. तर MN is the reflecting surface and AB is the plane wavefront which incident obliquely on MN. Plane wavefront AB is bounded by two rays. One ray is RA and second ray is QB. वेव्हफ्रंट AB ह्या दोन रेज मध्ये बंदिस्त आहे. पहिला रे आहे RA तर दुसरा रे आहे QB. तर हे फिगरचं सुरुवातीचं एक्सप्लेनेशन. MN is the reflecting surface, AB is the plane wavefront which incident obliquely on MN, and wavefront AB is bounded by two rays RA and QB. आता पुढे जाऊ. MN is the reflecting surface, AB is the plane wavefront which incident obliquely on reflecting surface MN. Wavefront AB is bounded by two rays RA and QB. Now next, आता वेव्हफ्रंट ऑब्लिकली इन्सिडेंट होतो MN वरती. त्यामुळं AB हा प्लेन वेव्हफ्रंट MN ला सुरुवातीला A या ठिकाणी टच करतो आणि सर्वात शेवटी तो C या पॉइंटला टच करतो. लक्षात दे बघा, AB हा प्लेन वेव्हफ्रंट ऑब्लिकली MN वरती इन्सिडेंट होत असल्यामुळं अगदी सुरुवातीला A या पॉइंटला टच करेल, त्यानंतर तो असा पुढे येत राहील. ऑब्लिकली तो पुढे येत राहील, त्यामुळं सर्वात शेवटी तो C या पॉइंटला टच करेल. सो वेव्हफ्रंट AB reaches MN initially at A and finally at C. त्याच दरम्यान ज्यावेळा वेव्हफ्रंट ऑब्लिकली इन्सिडेंट होऊन A पॉइंटला टच करून सर्वात शेवटी C पॉइंटला टच करतो, त्याच दरम्यान वेव्हफ्रंट B पासून C पर्यंत येत असते. ज्यावेळी वेव्हफ्रंट A पॉइंटला टच करतो त्यावेळी A हा सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट होतो आणि तो सेकंडरी वेव्हज इमिट करतो त्याच मीडियम मध्ये. B पासून C पर्यंत यायला जर वेव्हफ्रंटला T इतका टाइम लागला आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट v असेल तर BC हे डिस्टन्स Vt इतका असेल. काय म्हणते परत एकदा आहे का? B पासून C पर्यंत यायला वेव्हफ्रंटला T इतका टाइम लागला आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट v आहे. व्हेलॉसिटी आणि टाइम याच्यावरून डिस्टन्स मिळवता येतं. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? तर डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इनटू टाइम. हा डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे. मग डिस्टन्स किती आहे? तर BC. व्हेलॉसिटी किती आहे? v. आणि टाइम किती लागला? तर T. म्हणून डिस्टन्स BC इज इक्वल टू Vt असं आपण म्हणू शकतो. वन मिनिट. परत एकदा बघा. वेव्हफ्रंट इनिशियली A या पॉइंटला टच करतो आणि फायनली तो C या पॉइंटला टच करतो. वेव्हफ्रंट
ए ह्या पॉईंटला टच केल्या केल्या ए हा पॉईंट सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट होतो आणि तो त्याच मीडियममध्ये सेकंडरी वेव्ज इमिट करतो. त्याच दरम्यान वेव्हफ्रंट बी पासून या पद्धतीनं सी पर्यंत आलेला आहे. बी पासून सी पर्यंत, बी पासून सी पर्यंत यायला त्याला टी इतका टाइम लागला आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट व्ही आहे. म्हणून डिस्टन्स बी सी इज इक्वल टू व्ही टी. तर वेव्हफ्रंट इनिशियली reaches at point A and finally at C. As soon as wavefront reaches at A becomes secondary source and it emit secondary waves in the same medium. Meanwhile, wavefront travels from B to C in time t, and if v is the velocity of light, then distance bc is equal to vt. So wavefront reaches mn कसा, तर initially at c and initially at a and finally at c. a ला आल्या आल्या काय होतं, as soon as wavefront reaches at a it becomes secondary source and it emit secondary waves or secondary wavelets in the same medium. त्या दरम्यान meanwhile काय घडतं, meanwhile wavefront AB travels from B to C in time t, and if v is the velocity of light, then BC is equal to VT. आता याच टी टाइममध्ये सेकंडरी वेव्ज फ्रॉम ए तेवढंच म्हणजे व्हीटी इतकंच डिस्टन्स सेम मीडियममध्ये कव्हर करते. ज्या टी टाइममध्ये वेव्हफ्रंट बी पासून सी पर्यंत आला की ज्यामुळे बी सी इज इक्वल टू व्ही टी, त्याच टी टाइममध्ये ए न इमिट केलेल्या सेकंडरी वेव्ज तेवढंच म्हणजे व्ही टी इतकंच डिस्टन्स सेम मीडियममध्ये कव्हर करतात. मग एचा जर वेव्हफ्रंट निश्चित करायचा असेल, ए या सेकंडरी सोर्सचा जर वेव्हफ्रंट निश्चित करायचा असेल तर ए हा सेंटर घ्यायचा आणि व्ही टी ही रेडियस घ्यायची आणि हेमिस्फिअर काढायचा. फिगरमध्ये हेमिस्फिअर दाखवलेलं नाही, परंतु त्यात छोटासा आर्क दाखवला आहे. हेमिस्फिअर याचा अर्थ हाफ स्पिअर. तर असा हेमिस्फिअर काढायचा. हेमिस्फिअर काढताना सेंटर ए घ्यायचा आणि रेडियस व्ही टी घ्यायची. सेंटर ए का घ्यायचा, तर एचा वेव्हफ्रंट निश्चित करायचा आहे म्हणून ए हा सेंटर घ्यायचा. रेडियस व्ही टी इतकी का घ्यायची, तर ए न इमिट केलेल्या सेकंडरी वेव्ज व्ही टी इतकं डिस्टन्स कव्हर करतात म्हणून व्ही टी इतकी रेडियस घ्यायची. सो ए हा सेंटर घेऊन आणि व्ही टी इतके रेडियस घेऊन हेमिस्फिअर काढायचा आणि हाच हेमिस्फिअर एचा सेकंडरी वेव्हफ्रंट रिप्रेझेंट करतो. आणि त्यानंतर हेमिस्फिअर जो आहे त्या हेमिस्फिअरला सी ही टँजंट काढायची आणि सी ही टँजंट रिफ्लेक्टेड प्लेन वेव्हफ्रंट रिप्रेझेंट करते. जसं ए बी हा इन्सिडेंट प्लेन वेव्हफ्रंट रिप्रेझेंट करतो, तसं सी हा रिफ्लेक्टेड प्लेन वेव्हफ्रंट रिप्रेझेंट करतो आणि सी हा सुद्धा रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट या दोन रेजमध्ये बाउंड आहे. हा एक रे आणि हा दुसरा रे या दोन रेजमध्ये बाउंडेड आहे. तर या स्लाइडमध्ये आपण काय काय पाहिलं बघा.
ज्या टी टाईममध्ये वेव्हफ्रंट बी टू सी येतो त्याच टी टाईममध्ये एनं इमिट केलेल्या सेकंडरी वेव्ज फीटी इतकं डिस्टन्स कव्हर करतात. एचा वेव्हफ्रंट निश्चित करण्यासाठी ए हा सेंटर घ्यायचा आणि फीटी इतके रेडियस घ्यायचे आणि हेमिस्फिअर ड्रॉ करायचा. हेमिस्फिअरला सी ही टँजंट काढायची. सी ही टँजंट रिफ्लेक्टेड प्लेन वेव्हफ्रंट रिप्रेझेंट करते. So, in the same time t, wavefront travels from B to C in time t. In the same time t, secondary waves from A covers same distance phi t in the same medium. And to obtain wavefront of A, draw hemisphere whose center is A and radius is phi t. Then draw tangent C to hemisphere, and this tangent C represents reflected plane wavefront, and tangent C or reflected wavefront C is bounded by two rays. One is CS and another is AE. So, in the same time t, कोणतं सेम टाइम t? ज्या टाइम t मध्ये वेव्हफ्रंट ट्रॅव्हल्स फ्रॉम बी टू सी त्याच टाइम t मध्ये सेकंडरी वेव्स फ्रॉम ए कव्हर्स सेम डिस्टन्स phi t in same medium. To obtain wavefront of A, draw hemisphere. Draw hemisphere whose center is A and radius is phi t. Then draw tangent C to hemisphere, and this tangent C represents reflected plane wavefront, and reflected plane wavefront C is bounded by two rays. One is CS and another is AE. इथंपर्यंत फिगरचं एक्सप्लेनेशन होतं. सर्व एक्सप्लेनेशन एकदम आपण बघूया. MN is the reflecting surface, AB is the plane wavefront AB incident obliquely on MN. Wavefront AB initially reaches at A and finally at C. As soon as wavefront reaches at A, it becomes secondary source and it emits secondary waves in the same medium. Meanwhile, wavefront travels from B to C in time t. Therefore, BC is equal to Vt. In the same time t, secondary waves from A covers same distance phi t in same medium. To obtain wavefront of A, draw hemisphere. Then draw tangent C. Tangent C represents reflected plane wavefront. तर इथंपर्यंत फिगरचं एक्सप्लेनेशन होतं. आता यानंतर आपल्याला प्रूफ पाहिजे. रिफ्लेक्शनचे 3 लॉज आहेत, त्याची प्रूफ आपल्याला पाहिजे. तर फिगरमध्ये आर ए हा इन्सिडेंट रे, तर ए पी ही नॉर्मल आहे, आणि म्हणून इन्सिडेंट रे आर एनं नॉर्मल ए पीशी केलेला जो अँगल आहे हा अँगल म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स आय. So in figure, 1 minute, yes, in figure RA is the incident ray, AP is the normal, and this angle made by incident ray RA with AP
is called as angle of incidence. Therefore, angle RAP is equal to I is equal to angle of incidence. So, in figure, RA is the incident ray, PA is the normal, and therefore angle RAP is the angle of incidence I. Similarly, AE is the reflected ray and PA is the normal. Then this angle made by reflected ray AE with normal PA is called as angle of reflection R. So, AE is the reflected ray, PA is the normal, therefore angle PAE is the angle of reflection R. Now next, आता फिगर मध्ये RAP या अँगल मध्ये जर PAB हा अँगल ऍड केला तर दोन्हींचे ॲडिशन 90 येते. अँगल RAP प्लस अँगल PAB इज इक्वल टू 90 असं एक इक्वेशन आपण लिहू शकतो. इक्वेशन मी इथं लिहितो. अँगल RAP प्लस अँगल PAB इज इक्वल टू 90. हे एक इक्वेशन. दुसरे इक्वेशन अँगल PAB प्लस म्हणजे हा अँगल PAB प्लस अँगल BAC यांची पण बेरीज 90 येते. आता दोन्ही इक्वेशन्स जर कंपॅरिझन केलं तर 90 ला 90 आहे, PAB ला PAB आहे, म्हणून RAP इज इक्वल टू BAC असं आपण म्हणू शकतो. RAP इज इक्वल टू BAC. परंतु RAP याची किंमत I आहे. अँगल RAP इज इक्वल टू I, म्हणून आपण असं म्हणू शकतो की अँगल RAP इज इक्वल टू अँगल BAC अँड बोथ आर इक्वल टू I. दोन इक्वेशन्स आपण लिहिली होती. पहिलं RAP प्लस PAB इज इक्वल टू 90. RAP प्लस PAB इज इक्वल टू 90. सेकंड इक्वेशन PAB प्लस BAC इज इक्वल टू 90. सॉरी, PAB प्लस BAC इज इक्वल टू 90. दोन इक्वेशनचं कंपॅरिझन केलं तर 90 PAB, therefore RAP is equal to angle BAC, but RAP is equal to I. Therefore RAP is equal to BAC is equal to I. हे इक्वेशन आपण लिहू शकतो. RAP is equal to BAC is equal to I, and this is equation number 1. आता याशिवाय आणखी आपण अशीच दोन इक्वेशन्स लिहून R बद्दल सेकंड इक्वेशन मिळवणार आहोत. तर अँगल पहिलं इक्वेशन अँगल PAE प्लस अँगल EAC is equal to 90. First equation angle PAE plus angle EAC is equal to 90. हे एक इक्वेशन. सेकंड इक्वेशन angle EAC plus angle ECA
इज इक्वल टू 90. आता हे इक्वेशन कसं लिहिलं? अँगल EAC प्लस अँगल ECA इज इक्वल टू 90. हे इक्वेशन कसं लिहिलं? तर ट्रायंगल AEC ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची बेरीज 90 असते, सॉरी 180 असते. ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची बेरीज 180 असते. त्यापैकी एका अँगलची जर किंमत 90 असेल, तीनपैकी एका अँगलची जर किंमत 90 असेल, तर राहिलेल्या दोन अँगलची बेरीज ही 90 येते. आणि राहिलेले दोन अँगल म्हणजे EAC प्लस ECA, या दोन अँगलची किंमत 90 येते. यावरून हे सेकंड इक्वेशन लिहिलं. आता या दोन्ही इक्वेशनचं कंपॅरिझन करायचं. 90ला 90 आहे, EACला EAC आहे. याचाच अर्थ राहिलेले दोन अँगल PAE आणि अँगल ECA दोन्ही इक्वल असले पाहिजेत. अँगल PAE इज इक्वल टू अँगल ECE असलेच पाहिजेत. त्यापैकी PAE ची किंमत ही R आहे, म्हणून अँगल PAE इज इक्वल टू अँगल ECA बोथ आर इक्वल टू R असे सेकंड इक्वेशन आपण लिहू शकतो. सो फ्रॉम फिगर अँगल PAE प्लस अँगल EAC, अँगल PAE प्लस अँगल EAC is equal to 90. From figure, angle EAC plus angle ECA is equal to 90. And comparing these two equations, we can write angle PAE is equal to angle ECA is equal to R. This is equation number 2. Now, there are two triangles. फिगर मध्ये तुम्हाला दोन ट्रायंगल दिसतात. वन इज EAC and second is ABC. So in two triangles AEC and ACB, दोन ट्रायंगलच्या बाबतीत तीन फॅक्ट आहेत. पहिली फॅक्ट आहे AC इज कॉमन. दोन्ही ट्रायंगलसाठी साइड AC ही कॉमन आहे. दुसरी फॅक्ट, अँगल B, अँगल E बोथ आर इक्वल टू 90. अँगल B इज इक्वल टू अँगल E बोथ आर इक्वल टू 90. याशिवाय BC, साइड BC and side AE are equal and both are equal to 50. AE is equal to 50 as well as BC is also equal to 50. तर दोन्ही ट्रायंगलच्या बाबतीत ह्या तीन फॅक्ट आहेत. दोन्ही ट्रायंगलची एक साइड तर कॉमनच आहे. दोन अँगल सेम आहेत, एकरूप आहेत, 90 आहेत. याशिवाय दोन्ही ट्रायंगलचे दोन साइड एकरूप आहेत, दोघांची किंमत 50 इतकी आहे. म्हणून हे दोन्ही ट्रायंगल एकरूप आहेत. ट्रायंगल AEC अँड ट्रायंगल ACB आर कॉन्ग्रुअंट. कॉन्ग्रुअंट म्हणजे एकरूप. दोन ट्रायंगल एकरूप आहेत हे आपण सिद्ध केलं. जर दोन ट्रायंगल AEC अँड ट्रायंगल ABC दोन्ही ट्रायंगल जर एकरूप असतील तर ट्रायंगल ECA मधला अँगल ECA तर ट्रायंगल ABC मधला अँगल BAC हे दोन्ही अँगल एकरूप असलेच पाहिजेत. जर दोन ट्रायंगल एकरूप असतील तर दोन्ही ट्रायंगलचे दोन अँगल
A, angle C एकरूप असलेच पाहिजेत. As triangles AEC and ACB are congruent, then angle ECA is equal to angle BAC. This is equation number 3. आता या अगोदरच्या स्लाइडमध्ये आपण दोन इक्वेशन्स पाहिलेले आहेत. पहिलेच इक्वेशन आहे अँगल RAP is equal to angle BAC, both are equal to I, and second equation is angle PAE is equal to angle ECA, both are equal to R. आता तिन्ही इक्वेशन वरून कोणतं कन्क्लुजन काढता येईल? तीन इक्वेशन्स आता स्क्रीनवरती आहेत. अँगल ECA is equal to R, angle BAC is equal to I, and angle ECA is equal to angle BAC. So from equation 1, 2 and so from equations 1, 2 and 3 we can write I is equal to R, that is angle of incidence is equal to angle of reflection, and this is first law of reflection. रिफ्लेक्शन चे तीन लॉज. सर्वात महत्वाचा फर्स्ट लॉ I इज इक्वल टू R, तर तो आपण या ठिकाणी प्रूव्ह केलाय. इतर जे दोन लॉज आहेत त्याची खास अशी प्रूफ नाहीये, परंतु फिगरवरून ते सिद्ध होत आहेत. काय सिद्ध होत आहे तर फिगरमध्ये दिस इज नॉर्मल, PA is the normal, RA is the incident ray and AE is the reflected ray. फिगर मध्ये काय दिसतंय आपल्याला की इन्सिडेंट रे RA and reflected ray AE हे नॉर्मल AP च्या अपोजिट साइडला आहेत. इन्सिडेंट रे RA हा नॉर्मलच्या डाव्या बाजूला आहे, तर रिफ्लेक्टेड रे AE हा नॉर्मलच्या उजव्या बाजूला आहे. याचाच अर्थ इन्सिडेंट रे RA रिफ्लेक्टेड रे AE हे नॉर्मल PA च्या अपोजिट साइडला आहेत. सो फ्रॉम फिगर इट इज क्लिअर दॅट इन्सिडेंट रे RA and reflected ray AE are lie on opposite sides of normal. So from figure it is clear that incident ray RA, reflected ray AE कसे आहेत तर lie on opposite sides of normal AP. थर्ड लॉ, रिफ्लेक्शनचा थर्ड लॉ काय आहे तर इन्सिडेंट रे RA, रिफ्लेक्टेड रे AE अँड नॉर्मल PA हे तिघही एकाच प्लेन मध्ये आहेत, एकाच प्रतलात आहेत. हे फिगरवरून स्पष्ट दिसते. म्हणून आपण असं म्हणू शकतो की फ्रॉम फिगर इट इज क्लिअर दॅट इन्सिडेंट रे RA, रिफ्लेक्टेड रे AE अँड नॉर्मल PA आर लाय इन दी सेम प्लेन. फिगरवरून आपण असं म्हणू शकतो की इन्सिडेंट रे RA, रिफ्लेक्टेड रे AE अँड नॉर्मल PA lie in the same plane. So incident ray RA, reflected ray AE and normal AP are lie कसे in the same plane. So these are the second law and third law of reflection. तर या दोन्ही लॉचे खास अशी प्रूफ नाहीये, फक्त फिगरवरून आपल्याला ते स्पष्ट दिसते की इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे नॉर्मलच्या अपोजिट साइडला आहेत. याशिवाय इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, नॉर्मल एकाच प्लेन मध्ये आहेत हे आपल्याला फिगरवरून स्पष्ट दिसते. आणि इन दिस वे ऑल दी थ्री लॉज ऑफ रिफ्लेक्शन can be explained or can be proved on the basis of Huygens wave theory of light. In this way, laws of reflection
In this way, all the three laws of reflection are explained or proved on the basis of Huygens wave theory of light. Laws of reflection can be explained or proved on the basis of Huygens wave theory of light. दोन आर्टिकल्स या वेव्ह ऑप्टिक्सच्या टॉपिक मधली जी एकसारखी आहेत त्यापैकी हे एक होतं रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट ए प्लेन सरफेस, आणि याच प्रकारचं आणखी एक आर्टिकल म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ॲट ए प्लेन सरफेस. आता याही आर्टिकलमध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याचे जे तीन लॉज आहेत ते हायजन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईटच्या आधारे प्रूव्ह करायचे आहेत. ते लॉज कोणते आहेत तर पहिला लॉ असा आहे, दिस इज रिफ्रॅक्टिंग सरफेस and this refracting surface Mn separates two media, medium 1 and medium 2. दोन मीडियमना मीडियम 1 आणि मीडियम 2 या दोन मीडियमना सेपरेट करणारा Mn हा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. या रिफ्रॅक्टिंग सरफेसवरती एखादा रे ऑफ लाईट जर इन्सिडेंट झाला तर तो ज्या मार्गाने आलाय त्याच मार्गाने न जाता तो बेंड होतो. तो खरं तर असा जायला पाहिजे होता, पण ज्या मार्गाने आलाय तसा न जाता तो थोडासा बेंड होतो. यालाच आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणतो. मीडियम 1चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N1 असेल, मीडियम 2चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N2 असेल. AB हा जर इन्सिडेंट रे असेल, BC हा जर रिफ्रॅक्टेड रे असेल आणि ही जर नॉर्मल असेल, नॉर्मलला आपण PP डॅश असं नाव देऊ. PP डॅश ही जर नॉर्मल असेल तर या अँगलला अँगल ऑफ इन्सिडन्स आय असं म्हणायचं, अँगल ABP ला, तर अँगल P डॅश BC ला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन R असं म्हणतात. जर φ1 इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1 असेल, φ2 इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 2 असेल, तर फर्स्ट लॉ ऑफ रिफ्रॅक्शन हा आहे की साइन I divided by sin R is equal to N2 by N1 is equal to φ1 by V2. हा रिफ्रॅक्शनचा फर्स्ट लॉ आहे. याच लॉला स्नेल्स लॉ ऑफ रिफ्रॅक्शन असं म्हणतात. आणि हा सर्वात महत्वाचा आहे. तीन लॉज पैकी हा लॉ सर्वात महत्वाचा. साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू N2 बाय N1 इज इक्वल टू φ1 बाय V2. आणि ह्या स्नेल्स लॉ मध्ये टर्म्स कोणते आहेत तर अँगल ऑफ इन्सिडन्स I, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन R, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 N2, refractive index of medium 1 that is N1, velocity of light in medium 1 that is V1, and velocity of light in medium 2 that is φ2. And this is first law of refraction called as Snell's law of refraction. हा Snell's law परत एकदा बघू. Mn refracting surface separating two media, medium 1, medium 2. N1 is the refractive index of medium 1. N2 is refractive index of medium 2. φ1 velocity of light in medium 1. φ2 is the velocity of light in medium 2. This is
this is incident ray, this is refracted ray, this is normal. This angle is the angle of incidence I. This angle is angle of incidence I. This angle is angle of refraction R. Then first law of refraction is sin I upon sin R is equal to N2 by N1 is equal to Phi1 by Phi2. This is first law of refraction called as Snell's law of refraction. इतर जे दोन लॉज आहेत ते रिफ्लेक्शनच्या लॉज प्रमाणेच आहेत आणि ते लॉज असे आहेत, incident ray and refracted ray are lie on opposite sides of normal. Incident ray, refracted ray नॉर्मलच्या विरुद्ध बाजूलाच असतात असं सेकंड लॉ आहे. म्हणजे असं कधीही होत नाही की हा इन्सिडेंट रे, हा रेफ्रॅक्टेड रे आणि ही नॉर्मल. इन्सिडेंट रे आणि रेफ्रॅक्टेड रे नॉर्मलच्या एकाच बाजूला आहेत असं कधीही होत नाही. तर इन्सिडेंट रे, दिस इन्सिडेंट रे, दिस रेफ्रॅक्टेड रे हे नॉर्मलच्या अपोजिट साईडलाच असतात. हा सेकंड लॉ. आणि थर्ड लॉ, इन्सिडेंट रे, रेफ्रॅक्टेड रे आणि ही नॉर्मल ही तिघही एकाच प्लेनमध्ये असतात, एकाच प्रतलामध्ये असतात असा थर्ड लॉ. सर्वात महत्वाचा जो लॉ आहे तो फर्स्ट लॉ आहे. तोच एकदा परत मी रिपीट करतो. 1 minute. This is refracting surface Mn separating two media, medium 1, medium 2. N1 is the refractive index of medium 1. En2 is the refractive index of medium 2. Phi1 is the velocity of light in medium 1. Phi2 is the velocity of light in medium 2. This is incident ray. This incident ray undergo refraction in medium 2. So this is refracted ray. This is normal. This angle is called as angle of incidence I. This angle is called as angle of refraction R. Then first law of refraction is sin I upon sin R is equal to N2 by N1 is equal to Phi1 by Phi2. This is first law of refraction, and this first law of refraction is called as Snell's law of refraction. And second law, third law हे किरकोळ आहेत. Incident ray and refracted ray are lie on opposite sides of normal. And third law is incident ray, refracted ray and normal are lie in the same plane. तर हे रेफ्रॅक्शनचे तिन्ही लॉज आपण नेक्स्ट आर्टिकलमध्ये पाहणार आहोत, की ज्या आर्टिकलचं नाव आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ॲट ए प्लेन सरफेस. दोन आर्टिकल्स, रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट प्लेन सरफेस आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ॲट प्लेन सरफेस, दोन्ही आर्टिकल्स एकाच स्टाईलचे आहेत. दोन्हीमध्ये लॉज प्रूव्ह करायचे आहेत. तर आज आपण एक आर्टिकल पूर्ण पाहिलं, रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट ए प्लेन सरफेस, आणि यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या लेक्चरला आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ॲट ए प्लेन सरफेस हे आर्टिकल पाहणार आहोत, की ज्यामध्ये
रेफ्रॅक्शनचे तिन्ही लॉज आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत. फर्स्ट लॉ इज sin I upon sin R is equal to N2 by N1 is equal to Phi1 by Phi2. Second law is incident ray and refracted ray are lie on opposite sides of normal, and third law is incident ray, refracted ray and normal are lie in the same plane. तर आपण इथं थांबतोय. धन्यवाद.